महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा आनंदाचा क्षण असायला हवा होता. पेरणीचे दिवस तोंडावरती आले आहेत. खते, बियाणे, औषध, मजुरी यासाठी पैशांची गरज आहे. मुलांच्या शाळा, कॉलेजच्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत. पण ज्याच्या कष्टावर संपूर्ण देश जगतो त्या शेतकऱ्याच्या खिशात आज एक दमडी देखील नाही. कारण महिनोन महिने ऊस बिले थकीत आहेत. कारखानदारांकडे शेतकऱ्यांचा पैसा अडकलेला आहे. सरकार आश्वासनावरती आश्वासन देत आहे. अधिकारी बैठका घेत आहेत. पण शेतकऱ्यांच्या हातात पैसा येत नाही. आज तर परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की संतप्त शेतकरी सोलापूर येथील कंबर तलाव येथे जलसमाधी घेण्यासाठी हजारोच्या संख्येने एकत्रित आले. पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले. धक्काबुक्की झाली, खटके उडाले. प्रश्न एकच, शेतकरी मरायला निघाल्यावर सरकार जागे होणार का? नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय. आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भारताला कृषीप्रधान देश म्हणून ओळखलं जातं. देशाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याचा गौरव केला जातो. पण आज याच पोशिंद्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. एकीकडे आकाशातून पाऊस कोसळत आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. काय मागायचं आम्ही तिकडे, काय बोलायचं आम्हाला? ही पेरणीची महत्व पैसे नाही भेटले तर घरी जाऊन काय करणार? बिल दिल्याशिवाय आम्ही जाणार नाही. अच्छा दादा, तुम्ही काय म्हणाल? आम्हाला बिल दिल्या 7 महिने झालं. शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. आता आम्हाला बे भरून घ्यायला पैसे नाहीत. म्हणजे लेकराला शिक्षणासाठी पैसे नाहीत. आई वडील दवाखान्यात जायला पैसे नाहीत. शुगर बीपीचा त्रास आहे. त्यांना कुठून पैसे आणून खर्च करायचं, त्यासाठी आम्ही बिल घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. आम्ही काम लेकर घेतलं. आता कारण पुढील हंगामासाठी लागणारी खते, बियाणे, औषधे यासाठी पैसा हवा आहे. घर चालवायचं आहे. मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवायचा आहे. बँकांचे थकीत हप्ते भरायचे आहेत. पण शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकवलेला ऊस कारखान्याकडे गेला तरी त्या ऊसाचा मोबदला मात्र अजून देखील शेतकऱ्यांच्या पदरात पडलेला नाही. मागील 20 दिवसापासून सोलापूरमध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत. निवेदने दिली, आंदोलने केली, घोषणाबाजी केली, पण प्रशासन आणि सरकारवर त्याचा कोणताही परिणाम होताना दिसत नाही. आज वैतागलेल्या शेतकऱ्यांनी सोलापूर येथील कंबर तलाव येथे जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता आणि जलसमाधी घेण्यासाठी तलावात उड्या देखील मारल्या. हजारो शेतकरी तलाव परिसरात जमा झाले. परिस्थिती गंभीर बनली. सोलापूर पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळेस पोलीस आणि आंदोलक शेतकरी आमने सामने आले. तणावाचे वातावरण निर्माण झाले. पण या सर्व घटनांमधून एकच गोष्ट स्पष्ट होते, शेतकरी आता हतबल झालेला आहे. आपण सगळे नेहमी म्हणत असतो भारत हा कृषीप्रधान देश आहे. पण खरंच आहे का? जर भारत कृषीप्रधान देश असता तर शेतकऱ्याला आपल्या हक्काच्या पैशासाठी रस्त्यावर उतरावं लागलं असतं का? जर भारत कृषीप्रधान देश असता तर शेतकऱ्याला जलसमाधी घेण्याचा इशारा द्यावा लागला असता का? जर भारत कृषीप्रधान देश असता तर महाराष्ट्रात आत्महत्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढला असता का? हे प्रश्न आता सरकारने स्वतःला विचारण्याची वेळ आलेली आहे. AC कार्यालयात बसून बैठका घेणं खूप सोपं आहे. फायलीवर सही करणं देखील सोपं आहे. प्रेस कॉन्फरन्स घेणं सोपं आहे. पण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची व्यथा समजून घेणं सगळ्यात कठीण आहे. जोपर्यंत अधिकारी आणि लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेणार नाहीत तोपर्यंत या समस्या देखील संपणार नाहीत. आज प्रश्न फक्त थकीत ऊस बिलाचा नाही. प्रश्न आहे शेतकऱ्याच्या अस्तित्वाचा. प्रश्न आहे त्याच्या कुटुंबाच्या भविष्याचा. प्रश्न आहे मुलांच्या शिक्षणाचा. आणि प्रश्न आहे त्या पोशिंद्याच्या सन्मानाचा जो दिवस रात्र काबाड कष्ट करून देशाचा पोट भरतो. आता सरकार जागं होणार का? कारखानदार शेतकऱ्यांचे थकीत पैसे देणार का? की पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्या केल्यानंतरच सर्व यंत्रणा हालचाल करणार? हा प्रश्न आज संपूर्ण महाराष्ट्र विचारताना दिसतोय. यावरती आपलं मत काय? सरकार शेतकऱ्यांना न्याय देईल का? कारखानदार शेतकऱ्यांचे पैसे देतील का? ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. ब्युरो चीफ निजामशहा शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज सोलापूर.